आपलाच मित्र कायाकिंग करत आहे. मीच डिस्कवर केला स्पॉट. ओ आणि फायनली पावसाळा सुरू झाला आणि आम्ही निघालो बाईक राईडला एक पॉईंट एक्सप्लोअर करायला. तर आजचा लुकआउट पॉईंट एकदम मजेदार होणार आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर का व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक जरूर करा. चला. मित्रांनो जस्ट आपण बारवी डॅमवरून पुढे आलेलो आहे आणि आपल्याला ज्या साईडला राईट साईड मारायचं आहे, टर्न मारायचं आहे, तर तुम्ही एक लक्षात ठेवू शकता हे जे दिसतंय हट ग्रीन कलरचं, तर इकडे तुम्हाला गाडी थांबवून आतमध्ये जायचं चालत. इथपर्यंत गाड्या देखील जातात पण जरा एक्सप्लोअर करा, चालत जा. 10 मिनटात तुम्ही पोहोचून जाल आतमध्ये. चला. लय बेकार मच्छर आहेत. Hello. Dicho. Didi. वेलकम बैक दोस्तों, स्वागत है आपका हमारे यूट्यूब चैनल पर दैट्स माई लाइफ. और आज के लुकआउट पॉइंट में हम आए हैं बारवी डैम के. वहाँ पे एक सुंदर सा पॉइंट मिला है जहाँ पे हम एक्चुअली बैक वाटर तक जा सकते हैं. तो वहीं पे जा रहे हैं. फ़िलहाल तो डिसेंडिंग ट्रैक चल रहा है और अभी जस्ट शायद बारिश होके गया करके यहाँ रास्ता स्लिपरी हो गया है. और ये पॉइंट मेरी वाइफ ने एक्सप्लोर किया है, तो अभी हम सब वहीं जा रहे हैं. सिर्फ बारिश का वेट कर रहा था मैं, कब आ रहा है, ताकि जो नेचर हम लोग एक्सप्लोर करते हैं उसमें ग्रीनरी आ जाए और वो लाइव दिखना शुरू हो जाए. अरे देखते थोड़ा सा बारिश आ जाएगा तो और मज़ा आ जाएगा. तो बहुत ज़्यादा मच्छर काट रहे हैं दोस्तों यार, हैरान होकर रखा है. वहाँ हम बारवी डैम का बैक वाटर देखना शुरू कर सकते हैं, लेकिन पॉइंट अभी यहाँ से नज़दीक आने वाला है. मित्रांनो आपण आपल्या स्पॉटवर पोहोचलेलो. हम आ गए हमारे स्पॉट पे और हमारे साथ है हमारी दीदी. कितनी बार आ रहे हैं आप यहाँ पे? थर्ड टाइम आ रहे हैं अश्विनी दी के साथ. और दिशु फर्स्ट टाइम आ रही है. हाय दिशु, कैसा लग रहा है हमारे साथ आके? और ये प्लेस की ब्रांड एम्बेसडर जो कि सबको यहाँ घुमाती रहती है, वो ये मैडम जो यहाँ पे भीड़ लाती रहती है. हर एक को ये जगह दिखा रही है. हम लोग जगह पे आएंगे और रिकॉर्ड करेंगे. और ये जगह Oh my God. सुपर्ब वाटतंय मित्रांनो. इकडे फुल शांतता आहे आणि जवळजवळ आपण डॅमच्या पाण्याच्या एकदमच जवळ आहोत. बघू शकता. नुसते हसते ना माझ्यावर, पण ॲक्च्युली खूप चांगली जागा आहे. हा ह्याच्याच बाजूला एक आहे बर्ड वॉच पॉईंट, पण त्यापेक्षाही सुंदर ही जागा आहे जिकडे तुम्ही ॲक्च्युली पाण्याच्या जवळ जाऊ शकता, पाणी एक्सप्लोअर करू शकता. काही जण इकडे फिशिंग पण करतात. तिकडे ते दादा फिशिंग करतात तिकडे. आणि त्या साईडला ह्याच्या पलीकडे पण हीच नदी, हाच नदीचा भाग जातो. तिकडे माणसं स्विमिंग करतात.
ओ माय गॉड दीदी कसं वाटतं या स्पॉटवर आल्यावर? मीच डिस्कवर केला ओ ॲटिट्यूड बघा ॲटिट्यूड. दिशू तू पण डिस्कवर केलाय का? मी फर्स्ट टाइम आली. फर्स्ट टाइम आली. चला ॲटलिस्ट कोणतरी फर्स्ट टाइम आला माझ्याशिवाय. मित्रांनो जस्ट आपण त्या स्पॉटला व्हिजिट केलं आहे. आता आपण बाजूला सराउंडिंग कशी आहे. ॲक्च्युली हे आयलंड जे आहे आयलंड सॉर्ट ऑफ म्हणजे एक्सटेंडेड लँड, त्याच्या आजूबाजूला ही जी नदी आहे ती कशी दिसते ते बघूया लवकर. लाईट जायच्या आधी तरी ॲटलिस्ट आपल्याला सगळं कवर करायचं आहे. आता वाजत आहेत संध्याकाळचे 5:30 आणि पावसाचं वातावरण आहे त्यामुळे कदाचित लवकरात लवकर इकडे अंधार व्हायची शक्यता आहे. त्यामुळे आपण एक्सप्लोअर करून घेऊया. चला. बॅक वॉटर ॲक्च्युली कुठे कुठे जातं. आपण आलो आहे त्या स्पॉटवरून तिकडचा आणि आता बघता बघता इकडनं पण एक नदीचा जो मार्ग आहे तो येत आहे आणि आपली मंडळी उभी आहे तिकडे. आणि इकडनं जर का ह्या साईडला गेलं राईटला तर तिकडे येणार आहे बार्बी डॅम. काही माणसांनी इकडे शेकोट्या वगैरे लावल्या आहेत. कदाचित नाईट कॅम्पिंग पण केली असेल कारण खूप सेफ सुंदर आणि पाणी सारी खूप जागा आहे. मित्रांनो ह्या स्पॉटवर एक आपलाच मित्र कायाकिंग करत आहे. लोकल इकडचा कदाचित मासे पकडत असेल पण खूपच मजा येते त्याला. आणि आम्ही इकडे लँडवर आहोत. ब्लॉग मी ॲक्च्युली सुरू केलेला हिंदीमध्ये पण अल्टिमेटली मराठी येऊन गेलं. आपण आता ह्या स्पॉटच्या ह्या डोंगराच्या त्या साईडला जाऊया. तुला आम्ही ॲक्च्युली थोडंसंच आहे. कायाकिंगवाला तर निघून पण गेला. पण खरंच मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मला मेसेज द्यायचं आहे तुम्हाला की कचरा प्लॅस्टिक दारूच्या बाटल्या तुम्ही पार्टी करतात पण ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्पॉटवर टाकू नका किंवा अशा कुठल्या नॅचरल स्पॉटवर बिलकुल टाकू नका. कारण आपल्यालाच आपली जबाबदारी कळायला पाहिजे की नेचर हे आपल्यालाच जपायचं आहे. हा बघा ह्या स्पॉटवर काही जण आंघोळ करतात. आणि पाणी दिसलं की मुलांची सर्वात कॉमन ॲक्टिव्हिटी करायला सुरुवात केली. तर मित्रांनो बार्बी डॅमच्या बॅकवॉटरचा हा पॉईंट तुम्हाला कसा वाटला हे या कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि ह्या व्हिडिओला जर का तुम्हाला आवडला असेल नक्कीच आवडला असेल मला माहिती आहे तर ह्या व्हिडिओला एक लाईक जरूर द्या. आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ह्या अशा मजेदार व्हिडिओजसाठी आणि या स्पॉट्ससाठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. दॅट्स माय लाईफ. या मित्रांनो फिरायला या. अरे माझ्यासाठी थांबा या लवकर या.